प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी प्रकाशजी सुर्वे, त्याचबरोबर लेख पंचांच्या भूमिकेत मी विनंती करतोय राहुलजी निवडकर. तर लेख पंचांच्या भूमिकेत अमोलजी दरेकर असतील आणि तर लेख पंचांच्या भूमिकेमध्ये मिहिरजी निगुडकर असतील. चला मिहिर, लेख पंचांच्या भूमिकेमध्ये यायचे. चला मिहिर, आपण लेख पंचांच्या भूमिकेमध्ये यायचे. ते मॅचला झाली आहे सुरुवात. अगदी पहिल्याच बॉलवरती चेंडू बॅटला ब्रश झाला. अगदी थर्डमॅनच्या मधून चेंडू नॉन स्टॉप रिजन मध्ये हा चौकार मिळाला आहे नयन दरेकरचा. अगदी पहिल्याच बॉलवरती पहिलाच चौकार नयनच्या बॅटमधून. या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा त्याने विस्फोटक खेळी केली होती शौर्य फार्म या संघाविरोधात, परंतु संघाला विजयाच्या वाटचालीकडे नेऊ शकला नाही. आता शिवाजी 11 संघ विरोधात कशी खेळी करणार. नयन दरेकर साठीचा हा बॉल अगदी समोरच्या दिशेमध्ये स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय सीमा रेषा पार आलाय नयनच्या बॅट मधला. लगातारचा हा दुसरा चौकार. अप्रतिम फटकेबाजी नयन दरेकरची. क्रिकेटचा बराचसा अनुभव, अगदी लेदर बॉल क्रिकेट सुद्धा बराच काळ या विभागामध्ये खेळताना दिसलाय. अगदी स्टेट लेवल पर्यंत हा खेळाडू खेळून आलाय. त्याचाच अनुभव अगदी या पलसदरीच्या मैदानावरती दाखवत असताना नयन दरेकरला अगदी ऑन स्ट्राईक तुम्ही पाहू शकता. इथे हा बॉल लोवर फुल टॉस बॉल होता, त्याला भिरकावून दिलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये आलाय. हा या मॅच मधला या शृंखलेतला पहिली 4 हॅट्रिक पूर्ण करणारा फलंदाज ठरलाय नयन दरेकर.
नयन दरेकर साठी आता पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकार नयन दरेकरच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सन्माननीय राहुलजी निवडकर यांच्याकडून. इथे हाफ ट्रॅकर बॉल होता कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते. यष्ट्यांच्या पाठीमागे अगदी आपण शिवाज्ञ 11 संघाची पुरस्कर्ते प्रथमेशजी दरेकर यांना पाहू शकताय. अपील तंत्राचा उपयोग तिथे करण्यात आलाय. आता चौथ्या चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळाले स्नेहल कडून. 12 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. ते हाफ ट्रॅकर बॉल होता पुल करायचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षकाकडून फंबल पाहायला मिळाले. तत्पूर्वी एक धाव सहज पूर्ण केली गेली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेच्या साह्याने 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. या षटकातील शेवटचा बॉल इथे असेल. इथे ड्राइव्ह केलं. या फटक्याला कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू खाली जज करतोय. अधिक कमालीचे एफर्ट्स इथे पाहायला मिळाले. तत्पूर्वी 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्यात. 2च धावेंवरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 1 इथे समाप्त झाले. एक षटकाच्या वाजवी खेळानंतर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचल्या बिनबाद 15 या अंकांवरती. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. P1च्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण 30 यार्ड सर्कल बाहेर पाहिले. त्यानंतर आता P2चे षटक घेऊन सुनील होला मार्गस्थ झालाय. 3 क्षेत्ररक्षक अगदी आपण आता इथे पाहू शकता 30 यार्ड सर्कल बाहेर तैनात दिसतील. समोर जर पाहायला गेलं डावखोऱ्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज नयन दरेकर लॉन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. इथे हा बॉल निश्चितच पंचांचं डिसिजन येणं इथून बाकी असेल, परंतु फटका लाजवाब आहे. अगदी कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून आला हा चेंडू सीमारेषा पार चौकार आणि पंच आकाशाकडे बोट करतायत कारण की पुढचा बॉल असेल फ्री हिट. या चेंडूवरती मिळाल्यात एकूण 5 धावा. या 5 धावांच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले बिनबाद 20 या अंकांवरती. बीमरच्या स्वरूपात आलाय हा नो बॉल. फ्रीडचा बॉल पुन्हा एकदा पंच इथे. इट्स अ नो बॉल. इट्स अनदर बीमर्स नो बॉल. वेस्ट हाईट पेक्षा उंच असा हा बॉल दाखवत आहेत पंच आम्हाला सांगतायत. आणि बीमर साठी इथे कोणत्याच प्रकारचा रिव्ह्यू तुमच्याकडे नसेल. ऑफिशियल्सनी जो तुमच्याकडे डिसिजन दिलाय तोच तुमच्याकडे लास्ट डिसिजन असेल आणि इथून बॉलर इथून बाद होताना दिसेल आणि पुढचा बॉल सुद्धा फ्री हिटचा असेल आणि या बॉल वरती एक धाव पूर्ण केली गेली आहे. म्हणजे इथे एकूण धावा मिळाल्या 2 आणि धाव संख्या जाऊन पोहोचले 22 वरती. आता तुम्हाला नेक्स्ट बॉलर इथे नवीन बॉलर इथे आणावं लागेल पुढच्या बॉल साठी. आतापर्यंत जर चेंडूंचा विचार केला एकही चेंडू इथून फेकला गेला नाहीये शिवाज्ञ 11 संघाकडून या षटकामध्ये आणि पुढचा बॉल हा नेहमीच फ्री हिट असेल. क्रिकेटच्या नियमांप्रमाणे लगातार जर तुम्ही वेस्ट हाईट पेक्षा 2 उंच जर 2 नो बॉल्स टाकले तर निश्चितच तिथे गोलंदाज बाद असतो आणि तिथे तुम्हाला न्यू गोलंदाज इंट्रोड्यूस करावा लागतो आणि पुढचा बॉल सुद्धा पुढचा येणारा बॉल कोणताही बॉलर टाकू तो फ्री हिटचाच असेल. रिप्लेस बॉलर प्रथमेश दरेकर स्वतः संघाचे पुरस्कर्ते. अगदी स्पर्धेला भेट देण्यासाठी पलजरी ग्रामस्थ मंडळ
बलसदरीतील ज्येष्ठ नागरिक सन्माननीय तुकारामजी नेवळकर साहेबांचं इथे आगमन झालंय, त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या वतीने सहर्ष असे स्वागत. त्याचबरोबर अगदी आपण पाहताय SP11 संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय प्रतीकजी सुर्वे यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने खूप खूप आभार. जाऊयात ऑनगोईंग मॅच कडे. फ्री हिटचा बॉल आहे भगवान होला स्ट्रायकिंग एंड वरती. हा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल केले या बॉलला, परंतु इथे कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळाले सुरेश दलवीकडून. तत्पूर्वी तिथे फ्री हिटच्या बॉल वरती 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या साह्याने एकूण धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 24. हा फटका लाजवाब आहे. अलॉंग द कार्पेट हा फटका खेचलाय. आलाय हा चेंडू सीमा रेषा पार. भगवानच्या बॅट मधला हा पहिला चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय बिनबाद 28 वरती. इथे पुढे सरसावून लोवर फुलटॉस केले या बॉलला, ड्राईव्ह केले कव्हर पॉइंट मध्ये. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आता कामगिरी चांगली करतोय प्रथमेश, कारण की त्याला सुद्धा माहिती आहे आपल्या प्रामुख्याच्या गोलंदाजाला तिथे दंडित केलं गेलंय पंचांकडून. आणि त्यानंतर आता इथे पुन्हा एकदा चांगली कामगिरी करताना दिसतोय प्रथमेश दरेकर. आता साईड चेंज केली आहे, पंचांच्या अगदी उजव्या बाजूने गोलंदाजीसाठी सज्ज झालाय, कारण की समोर नयन दरेकर. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून फंबल पाहायला मिळाले. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. या निर्धाव चेंडूच्या साह्याने अगदी आपण पाहताय धाव फलक स्थिरावले. 29 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. इथे निश्चितच पंचांचं डिसिजन येणं इथून बाकी असेल. पंच इथे आमच्याकडे वळतायत. पंच काय डिसिजन आहे? इट्स अ नो बॉल. अगदी खेळपट्टीच्या बराचसा बाहेर हा चेंडू हाताळण्यात आला गोलंदाजाच्या मार्फत. विकेटच्या बाहेर टाकलाय तुम्ही हा बॉल, धावपट्टीच्या बाहेर टाकलाय, त्यामुळे हा नो बॉल असेल आणि फ्री हिट असेल पुढचा बॉल. वेस्ट हाईटच्या वरती नव्हता, तर बॉल हा विकेटच्या खूपच बाहेर तुम्ही टाकला आणि म्हणून हा नो बॉल आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. फ्री हिटचा बॉल लोवर फुल टॉस बॉल होता, हुक करायचं होतं या बॉलला. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक अडवतोय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली गेली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 30 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत जर विचार केला 5 चेंडूंची फेकी झाली आहे. एका चेंडूचा खेळ येणं इथून बाकी असेल. 31 धावा धाव फलकावरती झाल्यात. अजूनही शेवटचा चेंडू इथून शिल्लक असेल या षटकातील. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ते लोवर फुलटॉस बॉल होता, पुल केले या बॉलला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु अडवू शकत नाहीये. गेलाय हा सीमा रेषा पार. आलाय हा चौकार भगवान होलाच्या बॅट मधून. या चौकाराच्या साह्याने एकूण धाव फलक जाऊन पोहोचलाय 2 षटकाच्या वाजवी खेळानंतर बिनबाद 35 या धाव संख्येवरती. मुख्याचा गोलंदाज शिवाज्ञ 11 संघाकडून अगदी आपण पाहताय स्नेहल सुर्वेला पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यात. त्यानंतरचा दुसरा प्रामुख्याचा गोलंदाज सुनीलला पाहिला, त्याच्यावरती अगदी आपण पाहताय तो या मॅच मध्ये अगदी ओव्हर टाकू शकत नाहीये आता. त्यामुळे स्नेहलला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तैनात करण्यात आलाय कर्णधार सूरज दलवीच्या माध्यमातून. आता धाव फलकाचा जर विचार केला 35 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. राईट आर्म
राऊंड द विकेटने. अगदी आपण पाहताय समोर फलंदाज नयन दरेकर असेल. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आखण्यात आली आहे त्याच्यासाठी. ते अगदी खोलात टाकलाय. चेंडू बॅटला ब्रश झाला असावा. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. नयन दरेकरला आता फटकेबाजी करावी लागेल. त्यांच्याकडे बॅटिंगचा जर विचार केला, बॅटिंगमध्ये डेप्थ आहे. नागेश उघडा असेल, कैलास उघडा असेल यांसारखे मोठे फलंदाज त्यांच्याकडे अजूनही बाकी आहेत. पुढे सरसावून फटका अप्रतिम आहे. अगदी लॉंगॉनच्या वरून हा फटका जाताना दिसतोय. आला सीमा रेषा पार. नयन दरेकरच्या बॅट मधला क्लासिकल स्ट्रोक. या षटकाराच्या साह्याने अगदी धाव फलकाला आकारणी देण्यामध्ये यश प्राप्त करताना दिसतोय तो मात्र डीवाय वॉरियर संघ. आलाय हा षटकार. 41 धावा एकूण धाव फलकावरती झाल्यात. या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर जर पाहायला गेला ना 63 रन्स. त्यानंतर इथे आता मोठी हायेस्ट स्कोर इथे आखलं जाणार का पाहणं गरजेचं असेल. हा बॉल ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट आणि गलीच्या मधून काढण्याचा प्रयत्न झाला होता नयन दरेकरच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. बराचसा अनुभव नयन दरेकरकडे आहे. त्याला सुद्धा माहिती आहे क्रिकेट कसं खेळायचंय. डावखोऱ्या हाताचा मी सुद्धा फलंदाज आहे. विस्फोटक खेळी करणं त्याला सुद्धा माहिती आहे आणि आता तोच विस्फोट करताना दिसतो या लीग मध्ये. शफल झालाय ऑन साइडला. पॉइंटच्या डोक्यावरून हा शॉट खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय परंतु अडवू शकणार नाहीये. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. नयन दरेकरच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार चौकार. या चौकाराच्या साह्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय बिनबाद 45 धावांवरती. 35 नंतर आला षटकार आणि त्यानंतर आलाय हा चौकार. एकूण धाव संख्या जर विचार केला 10 धावा या षटकामध्ये घेतल्यात आणि धाव संख्या जाऊन पोहोचली 45 वरती. नयन दरेकर हवी होताना दिसतोय गोलंदाजांविरोधात. विस्फोटक खेळी करताना दिसतोय. ते पुन्हा एकदा लाईन लेंथ पाहणं गरजेचं असेल. पंच निश्चितच इथे दंडित करतील. अवांतरच्या स्वरूपात इथे एक धाव ऍड केली जाईल. या अवांतर धावेने या शृंखलेतील सर्वाधिक मोठी पार्टनरशिप सुद्धा झाली आहे. 45 धावांची पार्टनरशिप आपल्याला दोन्ही फलंदाजांदरम्यान पाहायला मिळाली आहे. एकूण धाव संख्या आपण पाहत आहे 46. ते पुढे सरसावून मारले या शॉटला. क्षेत्ररक्षक अगदी पाहू शकताय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू आडवे. फंबल पाहायला मिळाले. तत्पूर्वी 2 धावा अडवू शकत नाहीये चेंडू उचलून फेकेपर्यंत. 2च धावेवरती समाधान मानावं लागेल नयन दरेकरला. 48 धावा एकूण धाव फलकावरती लगावले गेल्यात. यापुढील होणारी मॅच असेल शौर्य फॉर्म आणि त्यांच्या विपक्षामध्ये अभिजित ब्रदर्स. एक चुरशीची लढाई अमोल दरेकर आणि त्याच्या विपक्षामध्ये अंकित दरेकर या दोन्ही फलंदाजांदरम्यान पाहायला मिळेल. हा बॉल अगदी खोलात टाकले. या बॉलला लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली चेस करताना दिसतोय अलॉंग द कार्पेट. अप्रतिम फटका अमोल नयन दरेकरच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार चौकार. 3 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद 52 रन्स वरती. या संपूर्ण शृंखलेमध्ये सर्वाधिक हायेस्ट रन पार्टनरशिप इथे या दोन्ही फलंदाजांदरम्यान पाहायला मिळते. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. यापुढे होणारी मॅच असेल अभिजित ब्रदर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये शौर्य फार्म. 21 चेंडू 52 धावांची पार्टनरशिप करताना हे दोन्ही फलंदाज अगदी आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. ड्रिंक्स ब्रेक इथे घेण्यात आलाय दोन्ही संघांकडून. आता इथे रणनीती आखावी लागेल. कर्णधार सूरज दलवे, स्नेहल सुर्वेला कशा प्रकारे इथे धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. यापुढील गोलंदाज कोण असेल चौथ्या षटकामध्ये पाहणे गरजेचं असेल. स्ट्रायकिंग एंड वरती जर विचार केला उजव्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज भगवान होला त्याच्या समवेत असेल आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नयन दरेकरला पाहू शकताय तुम्ही. न्यू बॉलर इन एट नंबर 4 त्याला आपण पाहत आहे.
तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज या मॅच मध्ये यूज केलं जाते. चौथा गोलंदाज माफी असावी. पहिलं षटक स्नेहलने टाकलं, त्यानंतर सुनील नंतर त्याला बाद करण्यात आलं. त्यानंतर प्रथमेशने ओव्हर टाकताना पाहिली. त्यानंतर अगदी आपण पाहता आता सोहमचा इथे उपयोग करण्यात येते. चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज शिवादने 11 संघाकडून सोहम शिंदे ऑन स्ट्रायकिंग एंड वरती गोलंदाजी मार्क वरती. समोर स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज असेल भगवान होला. इथे हा बॉल निश्चितच पंत दंडित करतील. अवांतरच्या स्वरूपात इथे एक धाव. या अवांतर धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय. बिनबाद 53 या अंकांवरती. या शृंखलेतील सर्वाधिक हायेस्ट स्कोर इथे उभारला जाणार का? या दोन्ही फलंदाजांकडून हायेस्ट पार्टनरशिप तर या दोन्ही फलंदाजांनी केली आहे. तीच पार्टनरशिप आणखी पुढे मोठ्या धाव संख्येकडे वाटचाल करून नेताना दिसेल का? पाहणे गरजेचं असेल. सोहम शिंदे पुनश्च एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर फलंदाज भगवान होला. हा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता, वेगवान बॉल होता. स्नेहल सुरवेला अगदी आपण पाहू शकता बॉल अडवताना. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली गेली आहे. फेकी अप्रतिम पाहायला मिळाली आहे. कलेक्शन चुकीचं झालंय. तत्पूर्वी एक धाव. या एका धावेच्या साह्याने एकूण धाव फलक जाऊन पोहोचले ते बिनबाद 54 या अंकांवरती. एका चेंडूची फेकी झाली आहे. दुसरा चेंडू घेऊन इथे पुनश्च एकदा सज्ज होताना दिसेल सोहम शिंदे. आता लेफ्ट हँडेड बॅट्समॅन अगदी स्ट्रायकिंग एंड वरती असेल. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आखण्यात येते पुनश्च एकदा. सोहम शिंदे अगदी क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आखण्यात आली आहे. अगदी अतरंगी फील्ड पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहताय बॅकवर्ड फाईन लेग, बॅकवर्ड मिड विकेट. एक क्षेत्ररक्षक अगदी मिड विकेट मध्ये, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ ला, त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक कव्हर्स मध्ये. इथे हा फटका फाईन लेग रिजन मध्ये खेचण्याचा प्रयत्न चालू होता. पंच इथे दंडित करतील. अवांतरच्या स्वरूपात इथे एक धाव. या अवांतर धावेने एकूण धाव फलक जाऊन पोहोचले इथे 55 वरती. 55 ऑन बोर्ड्स. इथे साईड चेंज केली गेली आहे सोहमच्या माध्यमातून. आधी राईट आर्म ओव्हर द विकेटने येत होता, आता लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी राईट आर्म राऊंड द विकेटने. समोर फलंदाज नयन दरेकर. इथे हा बॉल पुनश्च एकदा पंच इथे दंडित करतील. अवांतरच्या स्वरूपात ही आणखी एक धाव. अवांतर धावेने 56 धावा धाव फलकावरती. नयन दरेकरचा जर विचार केला 16 चेंडू त्याने फेस केलेत, 35 धावा त्याने धाव फलकावरती स्वतःच्या वैयक्तिक बनवल्यात. त्याचबरोबर भगवानला सुद्धा पाहताय. भगवानने तब्बल 6 चेंडू आणि 14 धाव्यांची भारदार खेळी केली आहे. सोम पुनश्च एकदा गोलंदाजी मार्क वरती. शफल करण्याचा प्रयत्न, अगदी लेग स्टंप सोडून चाललेला हा बॉल पंच पुनश्च एकदा दंडित करतायत. अवांतरच्या स्वरूपात आणखी एक वाईट बॉल इथे पाहायला मिळतोय आणि इथे वाईड हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली आहे सोहमने. वाईड हॅट्रिक करणारा पहिला गोलंदाज सोहम शिंदे सुद्धा झाला याच मॅच मध्ये. इथे हा बॉल अगदी खोलत टाकले. अलॉंग द कार्पेट हा फटका खेचलाय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाईल. 58 धावा एकूण धाव फलकावरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजा दरम्यान. चौथ्या षटकाचा खेळ इथे मार्ग असते. या फील्ड अगदी मॅच असेल. अभिजित ब्रदर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये शौर्य फार्म इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. तत्पूर्वी ऑनगोईंग मॅच कडे जाऊयात. आतापर्यंत चांगली खेळी झाली आहे दोन्ही फलंदाजांकडून. सोहमचा हा बॉल अगदी वेगवान बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न तिथे चालू आहे भगवानकडून. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. तत्पूर्वी एकच धाव. फेकी चेंडू उचलून फेकेपर्यंत एका धावेच्या साह्याने 59 धावा धाव फलकावरती लगावले गेल्यात. सोहमचा जर विचार केला आतापर्यंत 3 चेंडू त्याने फेकलेत
आणि एका षटकामध्ये जर आतापर्यंत विचार केला तर आतापर्यंत त्याने 7 चेंडू फेकलेत या षटकामध्ये. पुन्हा एकदा साइड चेंज करताना राईट आर्म राऊंड द विकेटने लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी. इथे हा बॉल अगदी पुल करण्याचा प्रयत्न, झेलबादची संधी निर्माण होणार का? तत्पूर्वी एक धाव सहज पूर्ण केली गेली आहे आणि दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण केली गेली आहे. 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्या. 61 धावा धाव फलकावरती. 4 चेंडूंची फेकी आतापर्यंत इथं झाली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं इथून बाकी असेल. इथे हा बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कॉल मिसकम्युनिकेशन दोन्ही फलंदाजांदरम्यान. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 5 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. 61 धावा धाव फलकावरती आहेत. इथे हा बॉल पंच इथे निश्चितच सांगतायत अवांतरच्या स्वरूपात. इथे 1 धाव. 62 धावा एकूण धाव फलकावरती. सोमने जर आतापर्यंत विचार केला ना 10 चेंडू फेकलेत आणि एका षटकामध्ये 5 वाईड सुद्धा टाकलेत. इथून जर एक वाईड झाला तर व्हाईटचीच एक ओव्हर कंप्लीट केली असती त्यांनी. वाईड हॅट्रिक पूर्ण करणारा सुद्धा पहिला गोलंदाज ठरला या पलसदरी प्रीमियर लीग मधला. इथे हा बॉल इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे चालू आहे. कलेक्शन झालं बरोबर, फेकी चुकीची झाली. तत्पूर्वी 2 धावा तिथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या साह्याने एकूण धावा पूर्ण केल्या गेल्यात त्या 64 धावा. बिनबाद 64. आता स्लॉग ओव्हरची ओव्हर येणं इथून बाकी असेल. कोणी बॉलर 64 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. दिवेशला अगदी आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती. आता पाचवं षटक घेऊन मार्गस्थ झालाय. चला पंच मॅच स्टार्ट करा. रिटायर हर्ट नसेल कोणताही फलंदाज इथून. शेवटचे 6 चेंडू असतील या इनिंग्स मधील. 64 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. दिवेशला अगदी आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती. 64 6 आणि 4. भगवान ओलासाठी हा बॉल फुल टॉस बॉल होता परंतु इट्स अ नो बॉल. आणि रनआउटच्या स्वरूपात नयन दरेकर होईल इथे बाद. झटका क्रमांक 1 इथे बसलाय 66 वरती तो डिवा वॉरियर संघाला. आणि इनॅट नंबर 3 आता रवाना होताना दिसतील संघाचा कर्णधार मिस्टर स्टायलिश स्टार नागेश उगडा.
इथे पुनश्च एकदा वेस्ट हाईटच्या खूपच वर भीमरच्या स्वरूपाचा दुसरा नो बॉल. इथे निश्चितच नयन दरेकर साठी सुद्धा टाळ्या वाजल्या गेल्या पाहिजेत. 20 चेंडू 40 धावांची खेळी करून तंबूच्या आसऱ्याला परतलाय आणि आता दिवेश ओला सुद्धा इथून बाद होताना दिसेल. हा भीमरच्या स्वरूपातला दुसरा गोलंदाज बाद होताना दिसतोय या षटकामध्ये. पंच इथे फक्त नोच बॉल आलाय ना, रन नाही आली ना. ओके ओके, एकच रन. फ्री हिट असेल पुढचा बॉल आणि रिप्लेस बॉलर इथे सूरज दलवीला अगदी आपण पाहू शकताय आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. आतापर्यंत जर विचार केला एकाही चेंडूची फेकी इथून झाली नाहीये. इथे पुनश्च एकदा इट्स नो बॉल, अनदर नो बॉल. आता 22च्या स्वरूपात इथे 4 धावा मिळाल्यात. एकाहत्तर धावा धाव फलकावरती लगावले गेल्यात. या शृंखलेतील सर्वाधिक हाय स्कोर बनवले गेले. फ्री हिटचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवले. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आता या षटकातील अजूनही जर विचार केला 5 चेंडूची फेकी इथून होणं बाकी असेल. 71 धावा तर धाव फलकावरती लगावले गेल्यात. इथे हा बॉल लोअर फुलटॉस बॉल होता, भिरकावले. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार का? तत्पूर्वी 2 धावा तर पूर्ण केल्या गेल्या चेंडू उचलून फेकेपर्यंत. 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावेच्या साह्याने धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात. एक बाद 73 रन्स ऑन स्कोर बोर्ड नाव. हा बॉल अप्रतिम फटका आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य घडलं होतं या शॉट मध्ये. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आलाय भगवान होलाच्या बॅट मध्ये हा षटकार. $79 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. भगवान होला जर पाहायला गेलं 22 वरती वैयक्तिक खेळताना दिसतोय. नयन दरेकरला अगदी आपण याआधी पाहिलं 20 चेंडू त्याने फेस केले, 40 धावा बनवल्या. त्यानंतर आता भगवान होला 22 वरती खेळतोय. 79 धावा तर धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. ते पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला सुद्धा पुल केलाय. पुल झालाय सक्सेसफुल. आलाय हा लगातारचा दुसरा षटकार. या षटकाराच्या साह्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय 85 वरती आणि चेंडूंचा जर विचार केला एकूण 4 चेंडूची फेकी झाली आहे. अजूनही 2 चेंडूचे खेळ इथून बाकी असेल. इथे हा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता, पुन्हा एकदा पुल केलाय आणि चेंडू सीमा रेषा पार आलाय. परंतु डिसिजन इथून काय आलंय? इट्स अ 4 रन्स. 85 आणि ह्या 4 89 धावा एकूण पोहोचल्यात धाव फलकावरती. पॉइंट आपण पण 12 रन दिले. इथे पुन्हा एकदा हा बॉल अलॉंग द कार्पेट खेचलाय, परंतु चेंडू जाईल सीमा रेषा पार. आलाय हा पुन्हा एकदा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने एकूण धावा बनल्यात 5 षटकांच्या वाजवी खेळानंतर 93 आणि 94 धावांचं आव्हान असेल ते शिवाज्ञ 11 संघाला. तर या पुढील इनिंग्स मध्ये मायक्रोफोन वरती करूयात बदल. सार्थक माझ्या समोर जोडला जाईल.
खाली द्या पिशवीत. चला ह्या पुढील होणारी मॅच आहे ती म्हणजे शौर्य फार्म वर्सेस अभिजित ब्रदर्स. तुकारामजी निगुडकर मी यांना विनंती करतो की टॉस करून घ्यायचा आहे. दाऊ ओला तुम्हाला मी विनंती करतो की या मॅचचा टॉस करायचा आहे. शौर्य फार्म वर्सेस अभिजित ब्रदर्स आणि ऑन गोईंग मॅच आहे ती म्हणजे शिवाज्ञा वर्सेस डीवाय वॉरियर्स. डीवाय वॉरियर्स यांनी पहिले फलंदाजी करत दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो मी टॉस करून घ्यायचा आहे. दाऊ ओला. ऑन गोईंग मॅच आपण बघू शकता डीवाय वॉरियर्स वर्सेस शिवाज्ञा. डीवाय वॉरियर्स यांनी प्रथम फलंदाजी करत असताना टार्गेट ठेवले ते म्हणजे टोटल 94 टू विन. शिवाज्ञा 11 करणार का इतिहास. अभिजित ब्रदर्स टॉस विन अँड चूज. चला ऑन गोईंग मॅच शिवाज्ञा वर्सेस डीवाय वॉरियर्स. डीवाय वॉरियर्स यांनी प्रथम फलंदाजी करत 93 बनवल्यात. 94 टू विन. दोन्ही संघांच्या कर्णधारांना आणि त्यांच्या खेळाडूंना मी विनंती करतो यानंतरची मॅच असणारे तुमची शौर्य फार्म आणि त्यांच्या विरोधात असणारे अभिजित ब्रदर्स. टॉस झाला आणि टॉसचा कॉल येतो तो म्हणजे अभिजित ब्रदर्स टॉस विन असतील. तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला ऑन गोईंग मॅच शिवाज्ञा वर्सेस डीवाय वॉरियर्स. डीवाय वॉरियर्स यांनी प्रथम फलंदाजी करत असताना 93 धावा बनवल्यात. 94 बनवायच्या आहेत त्या म्हणजे 30 चेंडूंमध्ये 94. इम्पॉसिबल नाही, इम्पॉसिबल मध्ये पॉसिबल आहे. स्नेहल सूरज तुम्ही करू शकता. बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड एनिथिंग इज पॉसिबल हे तुम्हाला म्हणायचं आहे आणि करायचं आहे. टार्गेट अचीव करायचं आहे. जर चांगले चांगले फटके षटकार चौकार मारले तुम्ही षटकार चौकार पाहिजे तुम्हाला. 94 हे टोटल मोठं नाही पण शिवज्ञा 11 तुमचे जेवढे खेळाडू आहेत तेवढे खेळाडू कक्षाच्या तिकडे बसायचं आहे. चला मॅच करायची स्टार्ट. सेकंड इनिंग आपल्या भेटीस येते. डीवाय वॉरियर्स कैलास राईट आर्म राऊंड विकेट. त्याच्या समोर असे स्नेहल. शिवज्ञा 11 तुमची सर्व टीम खेळाडू यायचं इकडे बसायचं. चला पंच स्टार्ट करायचे सेकंड इनिंग. 94 टू विन. 94 पाहिजे 30 बॉलात. कैलास राईट आर्म राऊंड विकेट स्नेहल साठी. पहिला चेंडूवरती एक धाव येतोय. धावांचा श्री गणेशा होतोय तो म्हणजे शिवाज्ञा 11 संघाचा. एक धाव. एक चेंडू एक धाव. तुम्हाला मोठे फटके पहिल्यापासूनच पाहिजे. तुम्हाला फ्रंट फुटला खेळायचं आहे कारण की धावा चेस करायच्या त्या म्हणजे 94 धावांचं डोंगर रचले ते म्हणजे डीवाय वॉरियर्स या संघाने. प्रथम फलंदाजी करत असताना फलंदाजी बघायला मिळाली ती म्हणजे नयन दरेकर. बघायला मिळाली ती म्हणजे भगवान होला. याची ओपनिंगची पेअर आली होती आणि ओपनिंग उद्ध्वस्त करून टाकलं ते म्हणजे शिवाज्ञा 11च्या सगळ्या खेळाडूंना. आता बघूया चेस. रिव्हर्सचा फटका. सुंदर असा फटका खेळतोय तो म्हणजे सूरजच्या माध्यमातून चौकार. धावांचा पाठलाग करायला मी रेडी आहे हेच सांगतोय तो म्हणजे सूरज. पहिला चौकार येतोय सूरजच्या फलंदाजी करत असताना. धावसंख्या झाली ती म्हणजे 5. आणि आपल्या खेळाडू कक्षात आलाय तो म्हणजे पीपीएलच्या पलसदरीचा चॉकलेट बॉय म्हटलं तरी चालेल. तर स्वरूपजी दरेकर तुमचं सुद्धा स्वागत आहे. चला ऑन गोईंग मॅच. पहिला चेंडू आला एक धाव. त्यानंतर 4 आल्यात. 5 तर झाल्यात. अजून अशाच बनवायचे ते म्हणजे सूरजला माहिती आहे कन्सिस्टन्सी दाखवावी लागेल तुम्हाला षटकार आणि चौकारामध्ये. कैलासचा पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेट सूरज साठी. पुलर लेंथ आणि सूरज दाखवतोय मी रेडी आहे. परंतु आउटफील्ड मुले काहीतरी लक. आउटफील्ड नाही सगळे इकडे आहेत कारण की बॉल पडला आणि तिकडेच राहिला आतमध्ये आला. खूप चांगला स्ट्रोक खेळला होता तो म्हणजे सूरजच्या माध्यमातून एक धाव येते.
एक धावांनी धावसंख्या झाली ती म्हणजे 7. 3 चेंडू 7 धावा. अशा धावसंख्या पाहिजेत. P1 आणि P2च्या षटकात जास्तीत जास्त धावा पाहिजेत. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू यॉर्कर. कैलास तो त्याच्या गोलंदाजीसाठी नेहमी पुढे असतो. मी काम होता गोलंदाज हे मला माहिती आहे. मला कोणते चेंडू हाताळायचे आहे. स्नेहलच्या माध्यमात असो किंवा सूरजच्या माध्यमात असो. पुन्हा एकदा कैलास. फुलर लेंथ स्नेहल ऑन द पुन्हा एकदा आउटफील्डचा कुठेतरी लक भेटत नाही. ते म्हणजे शिवाजी 11च्या फलंदाजांना. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 7. चला शौर्य फार्मचे सगळे खेळाडू असतील ते खेळाडू कक्षात यायचे आहे. आपले कप्तान आपले कॅप्टन आपली वाट पाहत आहे. तुमची यापुढील होणारी मॅच असणार आहे. ऑन गोईंग मॅच. कैलास 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि आउट. विकेटचा कॉल येतोय आणि षटक चला षटक समाप्त झालाय. पंचांचा इशारा आला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 7 धावा व लॉस्ट. अर्थातच खूप चांगलं षटक हाताळलं कारण की आपल्याला डिफेंड करायचं आहे त्यामध्ये 94 आणि खूप चांगलं. मी तर म्हणेन 7-8 धावांनी काहीच होणार नाहीये. तुम्हाला मोठे फटके कुठेतरी खेळायचे आहेत. तसं तुम्हाला विकेट सुद्धा टिकवायचे आहे कारण की फ्रँचायझीने आपल्यावर भरोसा दाखवलाय. आपल्याला खूप साऱ्या पॉइंट्स वरती घेतलाय. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक असेल सुजय सुर्वे. सुजल सुर्वेच्या स्नेहल सुर्वेच्या सोबत असेल तो म्हणजे सुजल सुर्वे. स्ट्राईकला असेल स्नेहल. नागेश गोलंदाजीसाठी राऊंड विकेट. खूप चांगली क्षेत्ररक्षण आपण बघू शकता. P2चं षटक घेऊन आलाय नागेश स्वतःच्या संघासाठी. पुरस्कर्ते आहेत नागेश आणि योगेश. स्वतः खेळाडू सुद्धा आहेत तर त्यांना माहिती आहे काय खेळी काय स्ट्रॅटेजी पाहिजे ते म्हणजे आपल्या संघाला. स्नेहल काहीतरी करावं लागेल. नोचा कॉल येतो स्लोअर टाकण्याचा आणि माझ्या मते ह्या येत आहेत 4 धावा. व्हॉलेंटियर्स इट्स 4 येत आहे म्हणजे 4 येत आहेत. नो प्लस 4. नो नाही आहे. नो आहे. ओके फ्री हिट येते तर नो प्लस 4. 5 धावांनी धावसंख्या झाली ती म्हणजे 12. फ्री हिट असणार आहे स्नेहल साठी. चांगला चेंडू होता नागेशचा मारण्यासारखा परंतु कुठेतरी कनेक्शन झाले नाही स्नेहल कडून तरी चालेल. या येतात 2 धावा. फ्रीडच्या चेंडूवरती 2 धावा आल्या. धावसंख्या झाली ती म्हणजे 14. एक चेंडूचा खेळ झालाय. P2चा षटक चाललंय. जास्तीत जास्त धावा कुठायच्यात आपल्याला 30 ते 35 पर्यंत न्यायचे त्या षटकात कारण की लक्ष खूप मोठा आहे पण इम्पॉसिबल नाहीये. पुन्हा स्नेहल डाऊन द ग्राउंड. माझ्या मते डाऊन द ग्राउंड. 6 ह्यूज 6 मारतोय तो म्हणजे स्नेहल. नीड आहे ती म्हणजे षटकाराची आणि ती पूर्ण करतोय स्नेहल. असेच फटके 3-4 तरी पाहिजेत या षटकात आणि या 6च्या साह्याने धावसंख्या झाली ती म्हणजे 20. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 20 धावा झाल्यात. 94 बनवायचे असल्या तरी काय झालं हार मानायची नाही मित्रांनो. क्रिकेट हा सरड्यासारखा रंग बदलतो. कधी तुम्ही कधी आम्ही कधी तुम्ही कधी आम्ही. मी म्हटलं होतं शॉट ऑन द ग्राउंड बघू शकता सुंदर असा. मी म्हटलं होतं क्रिकेट हा सरड्याचा गेम आहे. पुन्हा एकदा स्नेहल एक शानदार इनिंग खेळतोय तो म्हणजे आपल्या संघासाठी शिवाजी 11 साठी एक आपल्या संघाला पुढे घेतोय आणि या 6 धावांच्या धावसंख्या झाली ती म्हणजे 26. पुढील चेंडू नागेशला कमबॅक करावा लागेल. जर असे फटके मारत राहिला स्नेहल तर ही कुठेतरी मॅच पुढे जाणार. एकदा स्नेहल ब्लॉकर पद्धतीचा चेंडू स्नेहल साठी कमबॅक बघायला मिळाला ते म्हणजे नागेशच्या माध्यमातून. 1 धाव येते. 1 धावांनी धावसंख्या झाली ती म्हणजे 27 धावा. रिव्ह्यू ओके. बॉल चेंडू झाले ते म्हणजे 4. पहिला नो फेकला त्यानंतर 4 धावा. 4 चेंडू 4 चेंडूच्या साह्याने धावसंख्या झाली ते म्हणजे 27 धावा. 94 बनवायचे आहेत. हार मानायची नाही ती म्हणजे शिवाजी 11 संघाला.
माझ्या मते पुढे न्यायची आहे मॅच, कारण की बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड एनिथिंग इज पॉसिबल. सुजल सुरवेला म्हणावं लागेल आणि फ्रँचायझीसाठी काहीतरी करून दाखवावं लागेल. सुजलसाठी लोअर फुल टॉस आणि तटावला चेंडू तटावला आणि या येतात त्या 6 धावा. 6 धावा. इट्स 6. सुजल सुरवे, मी म्हटलं होतं लेग साईडचा खेळ खूप चांगला आहे त्यांचा. सूरज दलवी, आपण आतमध्ये जायचं नाहीये. पंच आपण लक्ष ठेवायचंय. ओके आपण लक्ष द्यायचं आणि डिस्कस करायचं आहे आणि नंतर आपला निर्णय कळवायचा आहे. प्लीज हे आपल्याच मॅचेस आहेत तर सांभाळून घ्यायचं आहे. ओके डिस्कस कर मिहीर. ओके या 6 नंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 33. सुजलने एक शानदार फटका मारला, लो फुल टॉस कन्वर्ट केला तो म्हणजे 6 मध्ये. कॉन्फिडन्स हाय आहे. P2चा षटक पुन्हा एकदा नागेश, पुन्हा एकदा लो फुल टॉस लॉक स्वीपचा देखना फटका आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे सुजलच्या माध्यमातून. मी म्हटलं होतं बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड एनिथिंग इज पॉसिबल, ते सांगतोय तो म्हणजे सुजल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते म्हणजे 39. खूप चांगले रन कुठून काढले ते म्हणजे नागेशला. 32 धावा आल्या ते म्हणजे नागेशच्या या षटकातून. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ते म्हणजे 39. बिलीव्ह इन युअर सेल्फ एनिथिंग इज पॉसिबल. करणार की सुजल, करणार का स्नेहल हे बघायचं आहे. चेस करू शकतात, चेस करणं पण काही मोठी गोष्ट नाही, पण हे धावांसारखं डोंगर. तर माझे 18 बॉल 55 धावांची गरज. 18 चेंडू 55 धावा. बनणार का बनवणार, इतिहास घडवणार का? कारण की PPL मध्ये एवढा मोठा स्कोर झाला नव्हता, तो बनवला गेला. तो चेसही होऊ शकतो, ते दाखवून देणार का स्नेहल आणि सुजल? चला वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहे तो म्हणजे कैलास, संघाचं तिसरं. कैलास पहिली ओव्हर खूप चांगली हाताळली त्यांनी, अवघ्या 8च धावा दिल्या, 7च धावा दिल्या. पुढील षटक फील्डची रचना आपण बघू शकता. लॉंग ऑफ लॉंग ऑन, मिड विकेट, फाईन लेग रिजन मध्ये 1 क्षेत्ररक्षण आणि कव्हर्स पॉइंट. 5 क्षेत्ररक्षण तुम्ही बाहेर लावू शकता. तिसरा षटक 18 चेंडू 55 धावांची गरज. स्नेहल अपेक्षा आहेत संघाकडून आणि तो खरा उतरतोय. एकदा फुलर चेंडू आणि चेंडू तटावला लेग साइड कडे आणि नागेश रनआउटचा कॉल आणि रन आउट असेल. स्नेहल धाव बाद होतोय. माझ्या मते 1 धाव घेण्याच्या नादामध्ये स्नेहल बॅक टू द पवेलियन. विकेट पडते ते म्हणजे शिवाज्ञा 11 संघाची. धावसंख्या झाली ती म्हणजे 40 धावसंख्या. सुनील नेक्स्ट बॅट्समन. जे स्नेहलने कार्य केले ते तुम्हाला सातत्याने करत राहायचंय. तुम्ही जेवढे 6 फोर्स माराल, जेवढे मॅच मध्ये इन राहाल, कारण की क्रिकेट हे सरड्यासारखं गेम कधीही बदलू शकतो. कधी तुम्ही तर कधी आम्ही. तुमची 1 षटकार मॅच मध्ये पुढे घेऊन जाणार. तुमचा 1 डॉट बॉल DY वॉरियर्स पुढे राहणार. DY वॉरियर्स फ्रंट फुटला खेळताय, तुम्हाला त्यांना बॅक फुटला टाकायचं आहे. ते बॅक फुटला तुम्ही तेव्हाच टाकाल जेव्हा तुम्ही मोठे फटके खेळाल. चौकार षटकार पाहिजेत. ते सुनील चाललाय बॅटिंग साठी. ऑन स्ट्राईक असेल, सुनीलला काहीतरी करावं लागेल. तो करू शकतो हे त्याला माहिती आहे, फक्त ते करायचं आहे. रिव्हर्सचा देखना फटका नजाकत दाखवतो तो म्हणजे सुनील आणि या येत आहेत त्या 4 धावा. तुम्हाला करत राहायचंय, सातत्य दाखवायचंय. या 4च्या साह्याने धावसंख्या झाली ती म्हणजे 44. मी म्हटलं होतं तुम्हाला सातत्य दाखवायचंय मित्रांनो. तुम्ही मोठे फटके खेळत राहा. बॉल आला, मॅच बॉल आलाय. ओके खूप चांगली मॅच घडते. जरी तुम्ही 94 बनवलं याचा अर्थ असं नाही की तुम्ही इथून जिंकू शकता. 1 साइड. आम्ही लढू, आम्ही सर्वाइव्ह करू. तुम्ही भले वॉरियर्स असाल, आम्ही सर्वाइव्ह करू हे सांगताय ते म्हणजे शिवाज्ञा 11चे. बॉल चेक करायचा बॅट्समन. खूप चांगली फलंदाजी करतो. आल्या चौकार ठोकतोय. चौकारच्या साह्याने धावसंख्या झाली ती म्हणजे 44 धावा. 94 बनवायचे आहेत. 44 तर झाल्यात, अजून तशाच पाहिजेत. 6 पाहिजेत, 4 पाहिजेत, डबल सिंगल ट्रिपल पाहिजेत.
त्या करत राहायच्या आहेत, कन्सिस्टन्सी दाखवायची आहे, ते म्हणजे सुनील आणि सुजलला. कैलासवर हानी करतोय तो म्हणजे सुनील. दुसरा चेंडू, तिसरा चेंडू येतोय कैलास. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, कमबॅक आणि तिकडे मिसफिल्ड आणि मिसफिल्ड आणि चेंडू जातोय चेंडू जातोय सीमा पार. येतोय चौकार. सुनीलच्या बॅट मधून सलग दुसरा येतोय चौकार. कैलासवर कुठेतरी हाणामारीचा षटक हाताळतोय तो म्हणजे 48 धावा झाल्यात या चौकाराच्या साह्याने. 48 15 बॉल 46 पाहिजेत. 15 बॉल 46. बिलीव्ह इन युअर सेल्फ, एनिथिंग इज पॉसिबल. स्वतःवर विश्वास ठेवा मित्रांनो, तुम्ही कोणतंही कार्य करू शकता. तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा, तुम्ही करू शकता, हेच सांगतोय सुनील. अपील फेटाळतायत पंच. एक धाव येते. एक धावाच्या साह्याने धावसंख्या झाली ती म्हणजे 49 झाल्यात. खूप चांगली फलंदाजी करतायत शिवाज्ञाचे बॅट्समन सुजल सुर्वे. अर्थातच 2 चेंडू खेळलेत, दोन्ही चेंडूंवर 2 षटकार लगावलेत. सुजलला पुढे न्यायची आहे मॅच, सुजलला इथून पुढे न्यायची आहे मॅच, कारण की नंतर लीग स्टेज मध्ये आपण बघू शकता आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे मॅचेस जिंकणं. 49 अर्थात 49 धावा झाल्यात. 4 चेंडू झालेत कैलासचे, उर्वरित 2 चेंडू असतील. क्षेत्ररक्षण आपण बघू शकता, कव्हर्स, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, फाईन लेग. सुजल साठी पुन्हा एकदा देखना फटका, स्लॉक शूटचा एक ना दाखल आणि या येत आहेत 6. मिसफिल्ड आणि मिसफिल्ड. कॅचेस विन द मॅचेस मित्रांनो. तुम्ही कॅच सोडले, सुजलची कॅच सोडले आणि माझ्या मते माझे स्कोरर श्रेयस सुर्वे सांगतायत मला की 6ची हॅट्रिक येते सुजलच्या माध्यमातून. लगातार पहिली 6 हॅट्रिक सुजलच्या माध्यमातून. तिन्ही मातक, क्रिकेटचं मातक सौंदर्य अर्थात स्लॉक स्लिपचे फटके मारतो तो म्हणजे सुजल. धावसंख्या झाली ती म्हणजे 55. 13 चेंडू 39 ची गरज. षटक समाप्त. अर्थात निर्धाव धाव येते आणि सुजल साठी बक्षीस आलंय ते म्हणजे प्रत्येक एक षटकाराला 100 रुपयाचे पारितोषिक. 55 झाल्यात आणि 12 चेंडूंमध्ये 39 पाहिजेत. 12 चेंडूंमध्ये 39. 12 बॉल 39 टू विन. आणि प्रत्येक षटकार जर मारला, जर सुजलसाठी, जर अंकुशजी दरेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. जर षटकार हॅट्रिक पूर्ण केली तर विशालजी निगुडकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चला, चालू असणारी मॅच खूप हाय व्होल्टेज मॅच आहे. मी म्हटलं होतं जरी तुम्ही 94 बनवलात तरी तुम्ही वन साइडेड ही मॅच जिंकू नाही शकत, कारण की जर शौर्य फार्मचे पुरस्कर्ते विशालजी निगुडकर यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या स्टेजमध्ये. तर आपण येऊन बसायचं आहे इकडे. आपली यानंतर पुढील मॅच होणार आहे शौर्य फार्म वर्सेस अभिजित ब्रदर्स. अभिजित ब्रदर्स यांनी टॉस जिंकून तुमचा निर्णय कळवायचा लवकरात लवकर. चालू असणारी मॅच. 12 बॉल 39 ची गरज. सुनील ऑन स्ट्राईक, ज्याने 2 चौकार तर लगावलेत. भगवान राईट ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस होता. सुनील लोअर फुल टॉस होता. तुम्हाला हे लोअर फुल टॉस कन्वर्ट करायचे ते म्हणजे 6 आणि 4 मध्ये. पहिला चेंडू येतो निर्धाव. इथून निर्धाव चेंडू मॅच पूर्णपणे DY वॉरियर्स कडे खेचून आणणार. तर इथून षटकार आणि चौकार मॅच घेऊन जाणार ते म्हणजे शिवाज्ञा 11 कडे. पुन्हा पुढील चेंडू भगवानचा सुनील साठी. सुंदर असा चेंडू टटावतो म्हणजे कव्हर्सच्या रिजन मध्ये सुनील. या 2 तर आल्यात. 2 धावा. 2 धावांच्या साह्याने धाव संख्या झाली ती म्हणजे 57. 57. 10 चेंडू 37 पाहिजेत. क्रिकेट अनिश्चिततांचा खेळ आहे हे मी म्हटलं जातं. कधीही काही होऊ शकतं. 10-37 पाहिजेत. इथून काही होऊ शकतं मित्रांनो. 50-50 मॅच आहे. ही DY वॉरियर्स कडे सुद्धा मॅच आहे, तशी शिवाज्ञाकडे मॅच आहे, कारण की त्यांचे 2 बॅट्समन अजून आहेत. तसंच भगवानला निर्धाव चेंडू टाकायचे आहेत. भगवान फुलटॉस पद्धतीचा चेंडू करायचा होता क्लिअर. फुलटॉस भेटत नाहीयेत या मॅच मध्ये. कन्वर्ट करायचा होता सुनीलला पण 1 धाव येते. 1 धावाच्या साह्याने धावसंख्या झाली ती म्हणजे 58. 58 बनवायच्या आहेत. 94 आणि 9 मध्ये बनवायचे आहेत त्या म्हणजे
36 अर्थातच 9 बॉल्स टू रन नीडेड 36. भगवान चांगली गोलंदाजी करतो कारण की त्याला माहिती आहे आपल्याला कमीत कमी रन द्यायचे आहेत या षटकात, कारण की पुढील स्लॉग ओव्हरच्या षटकात आपण किती धावा ठेवतोय ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सुजल तो खूप चांगली फलंदाजी करतो. अवघे 4 चेंडू खेळावे त्यांनी त्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारलेत. पाहिजे तुझ्या बॅटमधून, तुझ्या फ्रँचायझीला तुझ्याकडून नीड आहे, गरज आहे. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप मारण्याच्या नंतर हा येतो डॉट चेंडू. भगवान खूप चांगली गोलंदाजी करतोय. भगवान अर्थातच पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुक्का, त्यानंतर एक येते, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. खूप चांगली गोलंदाजी भगवानच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. त्याला माहिती आहे कुठे बॉल त्याला टाकायचे, त्याच्या टप्प्यावरती त्याचं नियंत्रण आहे आणि ते नियंत्रण सातत्य दाखवतो तो. तसंच सुजलला सातत्य दाखवावं लागेल त्याच्या फलंदाजीमध्ये. अंपायर्स कॉल येतोय इट्स फेअर डिलिव्हरी आणि सुजल आपण रिव्ह्यू ओके रिव्ह्यू चेक करा. रिव्ह्यू घेतलाय सुजलने. हा बॉल पंचांचा कॉल होता फेअर डिलिव्हरी आणि थर्ड अंपायर चेक करतायत दादूजी दरेकर. आपल्याला निर्णय समजेल. इट्स फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायर इट्स फेअर डिलिव्हरी कारण की बॅट्समन सफल होत आहे. चला चांगली गोलंदाजीचा मातक सौंदर्य दाखवतोय तो म्हणजे भगवान. खूप चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा स्लॉग आडव्या बॅटने सातत्य दाखवतोय तो म्हणजे सुजल. कनेक्ट नाही झाला. 6 चेंडू 35 षटक समाप्त झालंय आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 59. 6 मध्ये 35 पाहिजेत. 6 मध्ये 35 इथून बनवू सुद्धा शकतात आणि डिफेंड सुद्धा करू जाऊ शकतात. क्रिकेटमध्ये कित्येक वेळा आपण बघू शकता 6 मध्ये 6 षटकार मारलेत. क्रिकेटमध्ये बघू शकता कित्येक वेळा 6 मध्ये 6 चेंडू डॉट सुद्धा टाकलेत. अभिजित ब्रदर्स आपला डिसिजन कळवायचं. यानंतर त्वरित तुमची मॅच चालू होणार आहे. तर दोन्ही कॅप्टन्सला मी विनंती करतो की तुमचे डिसिजन कळवायचे आहेत. अंकितजी दरेकर आपला निर्णय कळवायचा लवकरात लवकर. चला ऑन गोईंग मॅच. 6 बॉल 35. सुजल सुर्वेने जर हा कारनामा केला तर माझ्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल सुजलसाठी. 6 मध्ये 35. अपील. इट्स डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. पंच सांगतायत आम्हाला इट्स डॉट बॉल. 5 मध्ये 35 बनवायचे आहेत. 5 मध्ये 35 बनवू शकतात की नाही. सुजल बनवल्यास तर तू हिरो, नाही बनवल्यास तर तू झिरो. क्रिकेट हे तर कधी तुला अप्स नेतं तर कधी डाऊन्स नेतं. स्लॉग स्वीप पुन्हा एकदा. तर माझ्यामध्ये औपचारिकता राहिले. अभिजित ब्रदर्स आपला लवकरात लवकर डिसिजन कळवायचं आहे. बॅटिंग टॉस विन अँड दे इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. अर्थातच निमंत्रित केले तो म्हणजे गोलंदाजीसाठी ते म्हणजे शौर्य फार्मला. 3 चेंडू सुंदर रित्या हाताळतोय तो म्हणजे योगेश. खूप चांगली गोलंदाजी करतोय. पुढील होणारी मॅच असेल अभिजित ब्रदर्स वर्सेस शौर्य फार्म. आय थिंक दोन्ही जे मुकाबले ते जिंकून आलेत म्हणजे दोन्ही सामने जिंकून आलेत शौर्य फार्म आणि अभिजित ब्रदर्स. रोमांचक मॅच आपल्याला इथून बघायला मिळणार. एक साईडला असेल अमोल तर दुसऱ्या साईडला असेल अंकित. एक साईडला असेल अनिल तर दुसऱ्या साईडला असेल साईराज. तर दुसऱ्या साईडला असेल रोनित तर तिसऱ्या साईडला असेल राहुल. खूप चांगले बॅट्समन आहेत. खूप चांगले गोलंदाज आहेत दोन्ही संघांकडे. बघायला मजा येणार ती म्हणजे पुढील मॅच. तर प्रज्योतजी घोसालकर तुम्हाला मी स्टेजमध्ये येण्यास विनंती करतो की तुमचं सुद्धा पळसदरी प्रीमियर लीग तर्फे स्वागत स्वागत स्वागत. सुनीलच्या बॅटमधून या येत आहेत औपचारिकतावाल्या 6. काही दिक्कत नाही मित्रांनो. तुम्ही एक सामना हरून तुम्ही काही
उर्वरित लास्ट चेंडू असेल योगेशचा. चला स्पीडअप करायचं आहे. दोन्ही संघांना मी विनंती करतो ते म्हणजे अभिजित ब्रदर्स आणि शौर्य फार्मच्या. अभिजित ब्रदर्स आपले ओपनर्स तयार करायचे आहेत. चला हे मॅच होते इथून समाप्त. या मॅचचा निर्णय येतोय तो म्हणजे डिवाय वॉरियर्स इथून ही मॅच जिंकते. आणि शिवाज्ञा 11 बेटर लक नेक्स्ट टाइम. तुम्ही खूप चांगला खेळ दाखवलात, तुम्ही लढलात, परंतु रिझल्ट आपल्या बाजूने नाही आला. बेटर लक नेक्स्ट टाइम.